अरे बाबा हे ठेला बिला लावणं बंद कर. अरे आपलं खानदान काय आहे? तू काय करतोय? नाराजगी सोड आता आणि चल माझ्या बरोबरती. मेन मार्केटला मी मोठं दुकान घेतलंय आणि तू इतर रस्त्यावरती करत बसला धंदा. तुला काहीतरी वाटतंय का माझ्या इज्जतीचं? मी तुझ्या सोबत येणार नाही. मी माझा स्टॉल इथंच लावणार. तुझा माझा काही संबंध नाहीये. हे विसरून जा की तुला छोटा भाऊ होता. मी मेले तुझ्यासाठी. अरे हा ह्याचा भाव आहे व्हय? हो. अरे माझा स्टॉल का लावतो? अरे आता मोठा पैशावाला आहे हा. हा का? हे बघ माझं समजायचं काम होतं तुला. मर गरिबी मध्ये असाच काय करायचं कर. जा. हा. चल बघू विचारून येऊ. अरे हा तुझा भाव आहे व्हय? अरे मग एवढी का भांडणं करताय तुम्ही? अरे पण काय एवढं त्याशी हे करतोय? संबंध काय तोडले तू? बोलवत जात का नाही? हा तो भाऊ आहे माझा. पण त्यांनी माझ्यासोबत काय केलं माहितीये का तुम्हाला? ए दादा अरे ऐक ना. अरे मी काय म्हणतोय, आपल्या आईला आहे ना सरकारी हॉस्पिटल मधून काढून आहे ना प्रायव्हेटला टाकून राव. अरे येडाबिडा झालाय का? सरकारी हॉस्पिटल मध्ये सगळा उपचार फ्री मध्ये होतोय. प्रायव्हेट मध्ये गेल्यावर हे भरमसाठ बिल येणार, पैसे जाणार. येडबिड लागला का तुला? अरे दादा असं कसं बोलतो? तिथं तिच्यावर चांगले उपचार होतील, लवकर बरी होईन आई. हे बघ असं बी तिचं वय झालेलं आहे. जास्त दिवस ती काय जगणार नाहीये. उगाच तिच्यावर पैसा लावायचा आणि सगळं काय वाया जाणार आहे. त्यामुळे माझ्याकडे तरी पैसे नाही बाबा. काय खोटं बोलतो भाऊ? आईसाठी पैसे नाही तुझ्याकडे? एवढ्या पैशाचं काय करणार आहे तू? ह्याच्यामुळे मी त्यासोबत संबंध तोडले. आज तेव्हा तर त्यांनी पैसे दिले असते तर माझी आई जिवंत असती. सांगा माझं काय चुकलं का? तर मित्रांनो तुम्हीच सांगा, पैसा प्रॉपर्टी आई वडिलांपेक्षा जास्त आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा.